मोठ्या बातमीने सुरुवात करतोय। लोणावळ्याच्या कुमार रिसॉर्ट हॉटेलमध्ये एका लग्न समारंभासाठी आलेल्या एका 7 वर्षाच्या मुलीची गळा चिरून निर्घृण हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आलाय। हॉटेलच्या टेरेसवर तिचा मृतदेह सापडल्यानंतर संतापलेले नागरिक रस्त्यावर उतरून याचा निषेध करतायत। ही मुलगी मूळची रायगड जिल्ह्यातल्या इंदापूरची रहिवासी आहे। मुलीची हत्या करण्यापूर्वी तिच्यावर अतिप्रसंग झाला असल्याच्या शक्यतेने या संतापात आता भर पडली आहे। सुरक्षेमध्ये हायगॅक करणाऱ्या हॉटेलवर कारवाई करण्याची मागणीही करत आज लोणावळा बंदची हाक देण्यात आली आहे। काल रात्री पालकमंत्री गिरीश बापट यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि नागरिक तसंच मुलीच्या नातलगांशी संवाद साधला। मुलीचा पोस्टमॉर्टम इन कॅमेरा करण्यात यावं ही नातलगांची मागणी मान्य करत पुण्यातील ससून रुग्णालय तसंच पोलिसांना असे आदेश देण्यात आल्याचं बापट म्हणाले। अत्यंत नावाजलेल्या या हॉटेलमध्ये केवळ 30 ते 35 सीसीटीव्ही कॅमेरे असून यातील केवळ 10च कॅमेरे चालू असल्याचं घटनेनंतर आता उघड झाले। तिचा मृत्यू हा कोणी तिच्यावर बलात्कार झाल्यामुळे आणि बलात्कार करून केला आहे का अन्य काही कारणाने तिचा फक्त खून झालेला आहे हे पोस्टमॉर्टमच्या रिपोर्टवरून नक्की होईल आणि मग त्याच्यावरच तपासाची दिशा हे पोलीस साधारणपणे करतात। त्यामुळे मला असं वाटतं की झालेल्या घटनेचा मी निषेधच करतो। हा दुर्दैवी प्रकार आहे, हा एक समाजातला कलंक आहे आणि ह्याच्यावर कोण दोषी आहेत, काय आहेत, कशामुळे तो झाला याचं पोलिसांनी संशोधन केल्याशिवाय त्या संदर्भात अधिक बोलणे उचित होणार नाही। 7 वर्षाच्या मुलीने काय अपराध केलेला आहे? आमच्या काय कुठल्या मालकावर किंवा काय नाही, पण ज्या व्यक्तीने केलं त्याला शिक्षा व्हायलाच पाहिजे। पोलिसांनी गप्पाचे धोरण घेऊ नये। 3 दिवस झाले त्या लोकांचे पालक तिथून फिरतात आहे, पण त्याची लवकरात लवकर दखल घेतली गेली नाही। आज त्यांनी कुत्रा आणला, त्यांनी डॉग शो तिथं सुरू केला, त्यानंतर त्या मुलीचं प्लेट टेरेसवर त्यांना सापडलं। तर हे जर काल परवा केलं असतं तर ही घटना घडली नसती, आता तिसरा दिवस उजाडला नसता। तर हे परत घडू नये आणि निंदनीय घटना आहे लोणावळ्यासाठी, याचा आम्ही सर्व महिला निषेध करतो। शांत असलेलं लोणावळा या सगळ्या धक्कादायक संतापजनक प्रकारानं आता अस्वस्थ झालेलं आहे। डीवायएसपी भास्कर थोरात साहेब आपल्याशी दूरध्वनीवरून संपर्कात आहेत। थोरात साहेब, नेमका या प्रकरणाचा तपास कुठपर्यंत आलाय? या ठिकाणी काल आयशा जैन या 7 वर्षीय मुलीची डेड बॉडी सापडल्यानंतर तात्काळ जिल्हा पोलीस अधीक्षक अरण्य लोहिया साहेब, मी स्वतः डीवायएसपी थोरात, सीनियर पी आय पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली। इनकेस पंचनामा केल्यानंतर इन कॅमेरा पोस्टमॉर्टमसाठी मृतदेह ससून रुग्णालयात पाठवण्यात आलेला आहे। या लग्न समारंभासाठी जे लोक आले होते त्या सर्व फोटोग्राफर्सला त्यांची फुटेज आम्ही चेक करत आहोत। त्याचबरोबर केटरर्सचे लिस्ट घेतलेली त्यांच्यावर तिकडे तपास चालू आहे। एकंदरीत या तपासामध्ये 3 टीम तयार करण्यात आल्या असून अद्यापपर्यंत पोस्टमॉर्टम न झाल्यामुळे आपण या ठिकाणी तपास 3 पातळीवर करत आहोत आणि लवकरात लवकर गुन्हेगारापर्यंत पोहोचण्याची दाट शक्यता आहे। नक्कीच लवकरात लवकर आपण गुन्हेगारापर्यंत पोहोचाल त्या संदर्भातला तपासही आपला वेगवान सुरू आहे। पण मुद्दा हा या ठिकाणी उपस्थित होतोय की या संदर्भात ज्यांच्यावर आक्षेप घेतले जात आहेत अशा कोणी संशयास्पद व्यक्तींची आपण त्यांना तपासासाठी घेतलंय का? पब्लिकचा थोडासा राग आहे, त्यांना आम्ही नोटीस दिलेली आहे की आपलं हॉटेल बंद ठेवायची, कुठे टेरेसवर का नव्हतं या संदर्भात देखील पोलिसांनी चौकशी केलेली आहे आणि त्या अनुषंगाने ती सेपरेट वेगळी चौकशी त्यामध्ये करण्यात येईल। नक्कीच आपण पाहतोय भास्कर थोरात आपल्यासोबत होते, पोलीस उपाधीक्षक। एकूणच हा जो सगळा प्रकार घडलाय या प्रकारानंतर आता वातावरण संतप्त झालंय। आपले प्रतिनिधी विशाल पडाळे हे देखील आपल्यासोबत दूरध्वनीवरून संपर्कात आहेत। विशाल, नागरिकांचा संताप आहे, स्पष्ट बोलायचं झालं तर या संदर्भात हॉटेलमधलं कोणी कर्मचारी या प्रकरणात गुंतला असल्याचा जो आडून चर्चा केली जाते आहे त्या संदर्भात काय सांगाल? बरोबर आहे ऋषी, काल जो प्रकार लोणावळ्यामध्ये घडलेला आहे त्यामुळे लोणावळेकरांचा आक्रोश आता उफाणलेला आहे आणि हजारो नागरिक आणि यामध्ये स्त्रियांची संख्या लक्षणीय आहे। लोणावळ्यामध्ये मोर्चा काढलेला आहे। 100% लोणावळा बंद आहे, शाळा बंद आहेत, मेडिकल स्टोर्स बंद आहेत आणि जोरजोरात घोषणाबाजी करत रस्ता रोको करण्यात आलेला आहे। नक्कीच विशाल आपण ही सगळी माहिती तुमच्यापर्यंत घेऊया। एक प्रश्न महत्त्वाचा, तुम्ही त्या ठिकाणी उपस्थित आहात, नागरिकांच्या भावनात, नागरिकांच्या ज्या काही थेट भावना आहेत, आपल्यासोबत डीवायएसपी देखील दुसऱ्या लाईनवर आहेत, त्यांना तुम्ही थेट प्रश्न विचारणार का?
हो विचारू शकतो सर त्यांना प्रश्न. हा विचारा. थोरं साहेब, प्रश्न आता असा आहे की इथं नागरिक हा प्रश्न विचारत आहे की पोलिसांकडे ही माहिती आली असताना, तक्रार नोंदवली गेला असताना त्याच दिवशी संपूर्ण हॉटेलची झाडाझडती का घेण्यात आली नाही? जर त्याच दिवशी हॉटेलची झाडाझडती घेण्यात आली असती तर कदाचित तो मृतदेह त्याच दिवशी सापडला असता आणि त्या संदर्भात जो गुन्हेगार आहे तो सुद्धा लगेच सापडला असता. तर पोलिसांनी त्या दिवशी झाडाझडती का घेतली नाही, हा मुळात नागरिकांचा पहिला प्रश्न आहे. आणि दुसरा प्रश्न असा आहे की हॉटेलचा जो मालक आहेत किंवा हॉटेलचं व्यवस्थापन आहे त्यांनी तुम्हाला सीसीटीव्ही फुटेज दाखवले नाही किंवा कोणाला हॉटेलची झाडाझडती घेण्याचाही प्रयत्न करून दिला नाही, यावरती तुम्ही काय सांगाल? थोरात साहेब, प्रश्न तुमच्यासाठी आहे. हॅलो थोरात साहेब, माझा आवाज येतोय तुमच्यापर्यंत? आपण थोरात यांच्याशी पुन्हा संपर्क साधू. पण हा मुद्दा अतिशय उपस्थित आहे, कारण नागरिकांच्या ज्या संतप्त भावना आहेत त्या संतप्त भावनामागे एक गोष्ट मात्र नक्की असते की पोलिसांचं अपयश किंवा त्या प्रकरणातले धागेदोरे या सगळ्यापर्यंत पोहोचण्यासाठीच हा उद्रेक असतो. एक 7 वर्षाची मुलगी जिचा काहीही या कुठल्याही प्रकरणात दोष नाही, तिची गळा चिरून निर्घुणपणे हत्या करण्यात येते. त्यानंतर राजकीय नेत्यांचे काहीतरी वेगवेगळी विधानं येतात. या सगळ्या प्रकरणात त्या चिमुरडीचा दोष काय, त्याची चौकशी झाल्याशिवाय मुळात राजकीय व्यक्तींनी काहीतरी विधानं देणं किंबहुना याचं भान असणंही फार मोठी गरजेची गोष्ट होती. त्या सगळ्यांचा तोल सुटलेला दिसतोय, हेही नाकारून चालणार नाहीये. कुमार हॉटेलमधला हा सगळा प्रकार आहे, कुमार रिसॉर्टमधला हा सगळा प्रकार आहे. कुमार रिसॉर्टच्या टेरेसवर सापडलेला तो मृतदेह कदाचित तक्रार झाल्यानंतर पोलिसांनी स्ट्रॉंग ऍक्शन घेतली असती, या प्रकरणाची त्वरित उलगडा झाला असता. आम्ही भास्कर थोरात यांच्याशी वारंवार संपर्क करतोय, मात्र विशाल पडाळेने उपस्थित, आमचा प्रतिनिधी याने उपस्थित केलेल्या कुठल्याही प्रश्नाचं उत्तर देण्याऐवजी त्यांनी फोन ठेवून दिलेला आहे. आम्ही या प्रश्नाचं उत्तर शोधतच राहू. विशाल, तुझ्याकडे पुन्हा येतोय. नागरिक अतिशय चिडलेले आहेत. पोलिसांना जाणून बुजून या प्रकरणात डोळे बंद करायचे आहेत का, थेट विचारतोय. बरोबर आहे ऋषी. खरं तर नागरिक आता पोलिसांना हा प्रश्न विचारत आहे की तुम्ही त्याच दिवशी ऍक्शन का घेतली गेली नाही, आणि जर तुमच्याकडे जर किडनॅपिंगचा जो गुन्हा दाखल करण्यात आला तर तुम्ही हॉटेल व्यवस्थापनाला या संदर्भात कडक प्रश्नोत्तर करत त्यांना फायलावरती का घेतले नाही, असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहे. खरं तर या कुमार हॉटेलच्या संदर्भात गेल्या अनेक वर्षापासून इथे नागरिकांचे अनेक प्रश्न आहेत, परंतु त्याकडे पोलीस प्रशासनासोबतच लोणावळा नगर परिषदेकडनं सुद्धा अनेकदा दुर्लक्ष करण्यात आलेले आहे. अनेक प्रकारचे अनधिकृत बांधकामे हॉटेलमध्ये आहेत, त्यामुळे नागरिकांचा जो संताप आहे तो आज अगदी अनावर आले आणि हा हॉटेल काय स्वरूपी बंद करण्यात यावे अशी मागणी आता नागरिकांकडनं करण्यात येत आहे आणि त्या संदर्भात जोरदार घोषणाबाजी सुरू होत आहे. नक्कीच विशाल, थेट प्रश्न, आज ही जी घोषणाबाजी होते, लोकांचा जो संताप आहे, त्यामध्ये लोणावळा नगर परिषदेचे कोणतरी आहेत का? आज लोणावळा नगर परिषदेचे अनेक नगरसेवक जे आता आहेत, विद्यमान नगरसेवक या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत. तेही कुमार रिसॉर्टच्या, कुमार हॉटेलच्या विरोधात घोषणाबाजी करत आहे. तिथं सर्वात मोठा प्रश्न आहे की एकीकडे हीच लोक त्यांना नक्कीच या सगळ्या प्रकरणात आता पोलिसांनी ठामपणे पाहणं महत्वाचं आहे. धन्यवाद विशाल या सगळ्या माहितीबद्दल. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.